श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री कुलस्वामिनी देवे नमः। श्री गुरुभ्यो नमः। अद्यांत मंगलमजात समान भाव मायंतमसे मरजा मरमात्मदेवम् पंचाननं प्रबल पंचविनोदशीलम् संभावये मानसि शंकरमंबिकेशम्। भगवान श्री सदाशिव शिवांची पुण्य पावन अशी महाशिवपुराण कथा या ठिकाणी प्रारंभ। आज दुसऱ्या दिवसाची सेवा आपण या ठिकाणी करतो आहे। काल प्रथम दिनी ग्रंथपूजन, तत्पश्चात ग्रंथ विस्तार, ग्रंथ महात्म्य, ग्रंथ श्रवण करण्याची विधी आणि त्याचे काही नियम याचा आपण काल विचार केला। उमा महेश्वर भगवान श्री कालिका माता श्री वैद्यनाथ भगवान रामचंद्र भगवान। ग्रंथाच्या सुरुवातीलाच सुतांनी भगवान शिवाचं सगोर ध्यान केलेलं आहे। अत्यंत मंगलजात समान पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम् संभावये मनसि शंकरमंबिकेशम्। भगवान 18,000 ऋषींना त्या ठिकाणी बसल्या बसल्या या विश्वातील अनेक भगवत प्राप्तीसाठी उपलब्ध असलेल्या साधनांपैकी एक साधन श्री पुण्यपावन शिव महापुराण कथा भगवान सुतांनी त्या शौनकादिक ऋषींना सांगण्यासाठी सुरुवात केली। सुत महाराजांनी सर्वप्रथमदा भगवंताचा एक विनोद सांगितला। विनोद पंचाननं प्रबल पंच विनोदशीलम्। सुत महाराज म्हणतात भगवंताने 5 विनोद केले। ग्रंथाची सुरुवात आहे बरं, आज मुख्य ग्रंथाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं सर्वेंद्रियाचे कान करून ऐका। इथून कोणाला काही मिळेल न मिळेल मला सांगता येत नाही, पण एक मात्र माय बापांना नक्की सांगेल, या व्यासपीठावरून भगवान शिवाची कथा जर सर्वेंद्रियाचे कान करून ऐकलं ना, आयुष्यात इतकी शांतता प्राप्त होईल, इतकं समाधान प्राप्त होईल की ते ह्या लोकातच नाही तर परलोकातही आपल्याला कामी आल्याशिवाय राहणार नाही। म्हणून म्हणतो थोर चित्तनी नाही। भगवंताने सुत महाराज म्हणतात शौनी कधी भगवंताने 5 विनोद केले। 5 विनोद कोणते विनोद केले ऐका। पहिला विनोद केला, या सृष्टीची निर्मिती केली, हाच मोठा विनोद आहे। ही सृष्टी निर्माण केली, मोठा विनोद आहे हा। दुसरा विनोद आहे, या सृष्टीचं संरक्षण केलं, संरक्षण। तिसरा विनोद आहे, या सृष्टीचं संगोपन केलं। चौथा विनोद आहे, या सृष्टीचा संहार केला। आणि 5वा विनोद आहे, या सृष्टीचं पुनर्निर्माण केलं।
आणि तिला काडी लावायची. काय म्हणू आपण या गोष्टीला? वेडेपणा नाही का? जी गोष्ट आम्हाला नको आहे ती गोष्ट आणायची, तिथं विध्वंस करायचा आणि पुन्हा ती गोष्ट घेऊन यायची किंवा ती गोष्ट पुन्हा बनवायची. भगवान असं म्हणतात, भगवंताचे हे विनोद इतके अचंबित करणारे मानवांना त्याला पारंवार नाही. पण सुतजी पुढे असंही म्हणतात, शौनिकजी, भगवंताने हे विनोद केले ना, हे मानवाच्या कल्याणासाठीचे विनोद आहे. बरं का? मानवाचं या सगळ्या गोष्टीमध्ये येता कथित योग्य असं कल्याण लपलेलं आहे. विद्येश्वर संहिता हा या ग्रंथाचा पहिला अध्याय. आपण काय बोलताना बोललो, तुमच्या लक्षात आहे का नाही मला माहित नाही. सप्तसंहितांविषयी आपण बोललेलो का? सप्तसंहिता पंचम खंड आणि एक उत्तरार्ध खंड आणि एक पूर्वार्ध खंड असे सप्तखंड, चतुर्दश खंड या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतात. त्याच्यापैकी पहिली विद्येश्वर संहितेतला पहिला अध्याय भगवंताने या ठिकाणी आपल्या समोर सांगितलेला आहे. सुत महाराज म्हणतात, तुम्हाला या कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती कशी होईल हे करून घेण्यापेक्षा या कलियुगाची आधार महिमा तुम्ही लक्षात घ्या. हा अध्याय सर्वप्रथमतः कलियुगातील लोकाचरण या नावाने हा अध्याय ओळखला जातो. कलियुगातील लोकाचरण. शौनिकादी ऋषींनी प्रश्न केला, महाराज, सर्वसामान्य जीवाला भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी कशाचा आधार घ्यावा लागेल, किंबहुना कशाच्या आधाराने तो हा संसार सागर करून भगवत प्राप्तीसाठी योग्य ठरेल? सुतजींना इतका ओढ आनंद झाला. सुतजी म्हणतात, शौनिक, तुझ्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं की माझ्या मुखातून प्रत्यक्ष माझे गुरु बोलतात, माझे परमेश्वर बोलतात का काय व्यास भगवान, असं मला झालेलं आहे. कारण तुझे प्रश्न जगदोद्धारासाठी आहे, स्वकल्याणासाठी नाही, स्वतःच्या मतलबासाठी नाही. जगाचं कल्याण कसं होईल काही खरं नाही. संत महात्म्यांना अजून काय हवंय? काय हवंय? संत माझे जगत कुटुंबाला म्हणतात, जगाच्या कल्याणासाठी तर संत झिजत असतात ना. संत हृदय हे माऊली सारखं असतं, आई सारखं. माझ्या लेकराचं कल्याण व्हावं, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं, माझ्या लेकराला योग्य असं काही सगळं प्राप्त व्हावं, हे जसं एका आईचं इच्छित मन व्यापकतेने भरलेलं असतं, त्याप्रमाणे संत महात्म्यांचा अंतःकरणही आईप्रमाणेच माझ्या या समाजाला सगळं चांगलं मिळावं म्हणून संत महात्मे प्रयत्न करत असतात. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर कारविधी, तुम्ही संत माय अनेक माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी अनेक प्रमाण दिलेले आहेत. संतांचं हृदय हे आई सारखं असतं माझ्याकडून. शेवटी म्हणतात, प्रभू, या भारत देशामध्ये अनेक ठिकाण पवित्र सांगितले गेलेले आहेत, परंतु त्यातल्या त्यात या भारत देशातील श्री क्षेत्र प्रयाग हे क्षेत्र अतिशय पवित्र सांगितलेलं आहे. ते का? या ठिकाणी गंगा, यमुना आणि गुप्त रूपाने सरस्वती ह्या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी संगम आहे. आणि या श्री क्षेत्र प्रयागातून स्वर्ग लोकास किंबहुना ब्रह्मलोकास जाण्याचा मार्गही आपल्याला प्राप्त होतो. अशा असणाऱ्या पवित्र पावन प्रयाग क्षेत्री सर्व संत एकत्र आले आणि त्या ठिकाणी सुतजींना शौनिकाने प्रश्न केला की माझ्या भारत देशामध्ये जो समाज तत्व आहे तो पारमार्थिक दृष्टीने भगवंताच्या ओढीने त्याचं अंतःकरण उद्बोधित झालेलं असताना त्याला परमेश्वराची भगवंताची प्राप्ती का होत नाही प्रभू?
याचं मला उत्तर द्यावं. सुतजी म्हणतात, बा शौनिका, त्याचं कारण असं आहे, सत्ययुगामध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याचे साधन वेगळं होतं, द्वापारामध्ये वेगळं होतं, त्रेतामध्ये वेगळं होतं, कलियुगामध्ये वेगळं आहे. या तिन्ही युगात सत्ययुग, द्वापार युग आणि त्रेतायुग या युगांमध्ये केले जाणारे साधन त्या त्या परीने त्या त्या आयुर्मानाला सुशोभित करत होतं. सत्ययुगाचं मानवाचं आयुष्य किती 1 लाख. द्वापारामध्ये त्रेतामध्ये 10,000 आणि द्वापारामध्ये 1,000 आणि आता कलियुगामध्ये फक्त 100. एक शून्य निघून गेला. मला सांगा, आता जर त्रेतायुगात आपल्याला साधन करायचं म्हटलं इथं काय म्हणतो आपण, योग याग योग तप करायचं म्हणलं, आता आपलं आयुष्य आपल्याला पुरवठा पडेल. महाराज, आम्हाला 100 वर्ष तर शास्त्राधाराने आयुष्य मिळालंय, आम्ही 100 वर्ष जगतो का? अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनाचे उरले ते पाहिला. अल्प आयुष्य मानव देह, अगदी थोडं आयुष्य. किती? 100 धरू. जगत तर नाहीच कोणी, पण धरू 100. का तुम्हाला आहे खात्री जगण्याची 100 वर्ष? आहे कोणाला? कोणालाच नाही. मग 100 वर्ष जर आम्हाला शास्त्राने आयुष्य दिलं, आम्ही तेवढं जगते, पण चला थोडे वेळ धरू. महाराज, आमचं अर्ध आयुष्य झोपण्याचं जातं. किती वर्ष जातं? 50 वर्ष झोपण्यात जातात. 50 वर्ष कल्पना करा. 12 तासाची रात्र, 12 तासाचा दिवस. काही महाभारत दुपारी झोपलेले असतात, काही महाभारत दुपारी झोपलेले असतात. त्यांचं झोपण्याचं टायमिंग सोडून द्या, पण आम्ही रात्रीचं झोपतो, म्हणजे आमचं अर्ध आयुष्य झोपण्यात जातं. थोडा विचार करा ना. मला सांगा, जन्माला त्या दिवसापासून तो 5 वर्ष होईपर्यंत त्याला काय कळतं? त्याला त्याचं काहीही कळत नाही. उरलेल्या 50 वर्षामध्ये 5 वर्ष निघून गेले. उरले किती? 45. उर्वरित 10 वर्षामध्ये, पुढच्या 10 वर्षामध्ये शालेय शिक्षण, नोकरी या सगळ्याच्या संदर्भाने 25 वर्षाचा होतो. 20 वर्ष त्याच्यात निघून जातात. राहिले किती? 25. त्या 25 वर्षामध्ये मुलगी बघायची, लग्न करायचं, मुलं झाले तर मुलांचं करायचं. महाराज, एक क्षण सुद्धा आपल्या हातात राहत नाही हो. मनुष्य जन्म अनमोल रे, वो शब्द मिट्टी में ना घोल रे. ऐका, हा मानव देह आम्हाला प्राप्त झाला ना, या मानव देहाचं किती कर्तव्यता आम्ही लक्षात घेतली पाहिजे. ज्यांना गुडघ्याचे काही बसण्याला त्रास असेल, खुर्चीवर बसायला काही अडचण नाही. काय झालं, पहिल्या दिवशी आपण आसन सांगितलं, त्या आसनामध्ये एक विषय सांगायचा राहिला. ऐका,
तसं शास्त्र सांगतं कीर्तन प्रवचन कथा भागवत शिवपुराण काहीच असे नाही हे खुर्चीवर बसून ऐकू नये. परंतु मी ह्या मताला मानत नाही. का? जर खाली बसून शरीर त्रास देत असेल आणि मागचं मन जर कथेत लागत नसेल तर खुर्चीवर बसलेलं कधीही चांगलं. खुर्चीवर बसून जर आमचं मन कथेमध्ये राहत असेल तर नक्की खुर्चीवर बसत काही हरकत नाही, त्यांनी काहीच होत नाही, उलट पुण्यच पदरी पडतो. पण आता काही वाटतं की नको बा खालीच बसून योग्य हरकत नाही. पण ज्यांना त्रास असेल त्यांनी नक्की खुर्चीवर बसा, काही अडचण नाही. बरं काय विषय चालू होता आपला? मानव देह आम्हाला प्राप्त झाला. पण या मानव देहाची नीती कर्तव्यता आम्ही लक्षात न घेता हा मानव देह आम्ही काहीही रीतीने कशाही परीने वापर करू लागलो. सुतजींना प्रश्न केला, महाराज या मानव देहाचं नीती कर्तव्यता न कळाल्यामुळे आम्ही मानव देह कोणत्याही पद्धतीने वापरू लागलो, याच्यासाठी दोष कोणाला द्यायचा? सुतजी महाराज म्हणतात, बा शौनिका, हा दोष मानवाचा नाही, हा दोष कोणाचाच नाही. हा दोष कोणाचा आहे? कलियुगाचा. आता कोणतं युग चालू आहे? कलियुग. आणि कलियुगामध्ये सुतजी महाराज म्हणतात या कलियुग चरणाचा विषय सांगत असताना कलियुगामध्ये समाज कसा वावरेल किंवा समाजाची मानसिकता कशी राहील याचं थोडंसं वर्णन केलेलं आहे. सुतजींना प्रश्न केला, कलियुगाविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या की कलियुगामध्ये मानव जात कशी वागेल. सुतजी महाराज म्हणतात, ऐका, द्वापार त्रेता आणि सत्ययुगामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटना साह्य होत्या, पण कलियुगामध्ये घडणाऱ्या घटना असाह्य राहणार आहे, असाह्य घटना घडणार आहे. आपण बघतो दररोज टीव्ही पाहतो, आपण टेलिव्हिजन दररोज बघतो. महाराज अशा अशा घटना कानावर पडतात की ऐकून असं वाटतं, प्रभू काय कोणत्या भावनेने हे जग बनवलं आणि आता हे जग कोणत्या दिशेने वाटचाल करतोय. अक्षरशः भीती वाटते की आम्ही काय खरंच भारतवर्षात राहतो, आम्ही खरंच महाराष्ट्रात राहतो, आम्ही काय खरंच भगवंताचे सेवक आहोत का? भीती वाटते कधी कधी. सुतजी म्हणतात या कलियुगामध्ये बाप मुलाचा वैरी होईल, मुलगा बापाचा वैरी होईल, कन्या आई वडिलांना विचारणार नाही, कन्या आई वडिलांच्या संमतीने लग्न करणार नाही. प्रेम विवाहाचे प्रकरण जास्त वाढतील ह्या कलियुगामध्ये. पत्नी पतीला कुठल्याही प्रकारची मान मर्यादा देणार नाही. कलियुगाचं लोकचरण आहे आणि हे आपल्याला पदोपदी लक्षात येते, पदोपदी डोळ्यासमोर येते. याच्यात एक शब्दही खोटा सापडणार नाही तुम्हाला. या कलियुगामध्ये असत्य जास्त बोकाळेल आणि सत्यवादी व्यक्तींना त्रास होईल. म्हणजे ना बाबा एकनाथी भागवतामध्ये गोड चिंतन म्हणतात, ऐका कलीचे महिमा असत्यासी जने बाबा देवी अनुमोदन करी हेरण संतांची. ऐका कलीचे महिमा, कलियुगाचं महत्व ऐका. सुतजी महाराज ते सांगतात या कलियुगामध्ये बाळशौनिका उद्धरण जायचं असेल तर या कलियुगावर तुला मान करावी लागेल. इतकं या कलियुगाविषयी सुतजी महाराजांनी शेवटी ऋषींना सांगितलं की या कलियुगामध्ये काय होईल पण माहिती का? सुरुवातीचा काळ बरा जाईल, पण कलियुगाच्या 11,000 वर्ष पूर्ण झाले, 11,000 वर्ष पूर्ण झाले का मग या कलियुगामध्ये या पृथ्वीवर पाण्याचा पाऊस पडणार नाही म्हणे. मग अग्नी वर्ष होणार, अग्नीचा पाऊस पडेल, नद्या आटून जातील, स्त्रिया परपुरुषाशी संबंध ठेवतील, मुलगा बापाचा खून करेल, आई वडिलांना गटारीत लुटून देईल, त्यांचा प्राण हिसकावून घेईल.
सुरुवातीच्या मध्यम कालामध्ये येणार आहे. इतके भयान प्रकार सांगितले. जंगल तोड वाढेल, वृक्ष राहणार नाही, आतोनात ऊन पडेल, आतोनात शरीर लाह्यांसारखं भाजून निघेल, अन्न मिळणार नाही. ज्यावेळेस अन्न मिळणार नाही, सुतजित प्रभू हेही सांगतात की कदाचित व्यभिचारी लोक मानव मांस भक्षण करण्यासाठी सुद्धा मागपुढे बघणार नाहीत. त्यांना जर जनावरांचं मांस नाही मिळालं तर कदाचित मानव मांस सुद्धा खातील. इतके विचित्र वृत्तीचे लोक कलियुगामध्ये जन्म घेणार आहेत. अजून माझ्या बापांना आपलं बरं भगवंताची कृपा आणल्यावर की आपण या भद्रकाली मातेच्या प्रांगणामध्ये येऊन भगवान महाशिवाची महापुराण कथा ऐकतो. हे बरं भाग्य आहे. अजून तरी आपल्यावरती वेळ आलेली नाही. पण सुतजी महाराज म्हणतात, बा शौनिका, कलियुगामध्ये फार विकट परिस्थिती येणार आहे. आणि महाराज हे सगळं ज्यावेळेस ऐकलं, 18,000 ऋषींच्या डोळ्यातून गळा धारा लागल्या. आणि शौनिक ऋषींच्या डोळ्याच्या धारा न थांबताच शौनिक ऋषीने हात जोडले आणि सुतजींना प्रार्थना केली, प्रभू, अहो तुम्ही या विश्वाचे चालक आहात, तुम्ही या विश्वाचे सद्गुरू आहात, तुमचा अंतःकरण मातेचा आहे. मग एवढं जर हे कलियुग वाईट आहे तर का हो प्रभू, एवढ्या वाईट वृत्तीच्या लोकांना तरुण जाण्यासाठी काहीच मार्ग नाही का? काय यांनी असंच जगायचं का किड्या मुंग्यांसारखं? आणि एक दिवस असंच नाहीच होऊन जायचं. केले कर्म झाले, हीच भोग आली, उपजले मेले ऐसे किती वेळा जन्मा यावे, किती वाटे खतील. असंच जन्माला यायचं, असंच मारायचं का? सुतजींनी 2 मिनिटं डोळे झाले आणि त्या श्री क्षेत्र प्रयाग तीर्थावर भगवंताचं स्मरण केलं, सद्गुरूंचं स्मरण केलं आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये एक भाव निर्माण झाला, भाव जागृत झाला. आणि त्यांनी शौनकांना एक उत्तर दिलं, बा शौनिका, ऐक, तुझा प्रश्न स्तुत्य आहे. तू म्हणतोस की ह्या जगामध्ये अशा अनाचारी, अत्याचारी, महापापी लोकांना उद्धारण्याचं साधन नाही. पण नाही असं नाही आहे. शौनिकांना गोड आनंद झाला. शौनिकांनी सांगितलं, वा प्रभू, सांगा ना काय आहे ते, काय आहे ते सांगा ना मला. त्यावेळेस सुतजी म्हणतात, या अशा पापी लोकांना उद्धरून जाण्यासाठी एकच मार्ग, आणि तो मार्ग म्हणजे माझ्या भगवान शिवाची भक्ती करा, भगवान शिवाचे आख्यान ऐका आणि भगवान शिवाचं नामस्मरण करा. या संसार सागरातून कितीही पाण्याचा पापी असला तरी उद्धरून गेल्याशिवाय राहणार नाही. आपण ग्रंथ वाचण्यामध्ये बघितलं ना, किती पापी उद्धरून गेले. सुतजी महाराज म्हणतात, भगवान शिवाचं नामस्मरण, भगवान शिवांचं पूजन आणि भगवान शिवांची आराधना ही जर आपण केली तर या विश्वामध्ये असं पापच झालेलं नाही, अजून जन्माचं झालेलं नाही असं पाप की जे पाप भगवान शिव नामाच्या पुण्य पावन सलिल गंगोदकाने धुतल्या जाणार नाही. शौनिक ऋषींना फार आनंद झाला. शौनिक ऋषीने हात जोडले, सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक झाले आणि सद्गुरूंना विनंती केली की प्रभू, तुम्ही जर म्हणता शिव महापुराण एवढं पवित्र आहे, एवढं अगम्य आहे, तर ते शिव महापुराण ऐकण्याची आम्हाला फार उत्सुकता आहे. कृपया करून प्रभू, तुमच्या मुखारविंदातून आमच्या कर्णावर, आमच्या कर्णाद्वारे, आमच्या हृदय पटलावर ते शिव महापुराण पडू द्या, अशी विनंती 60,000 ऋषींनी एकत्र येऊन केली. आणि मग श्री सुतजी भगवंताला अतिशय आनंद झाला. आणि मग सुतजी महाराज शिव महापुराणाची कथा, शिव महापुराण त्या 60,000 ऋषींना शौनिक ऋषींसह सांगण्यासाठी सुरुवात केली. ऐका, हे शिव महापुराण भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं.
माता पार्वतीला सांगत असताना ते माझ्या नंदी राजाने ऐकलं आणि नंदी महाराजांनी ते पुढं सनत कुमारांना सांगितलं. सनत कुमारांनी तेच व्यासांना सांगितलं, व्यासांनी तेच सुतांना सांगितलं आणि सूत महाराजांनी तेच शिव महापुराण तुमच्या माझ्यासाठी शेवटी ऋषींना त्या नैमिषारण्यामध्ये कथन केलं आणि त्याच कथेचा दाखला देऊन सूतजी महाराज म्हणतात, बाशवनिका काय झालं. एक दिवशी सनत कुमार यांच्या अंतःकरणामध्ये व्यासदेवीची इच्छा प्रकट झाली, प्रकट झाली. सनत कुमार कोण? ऐका, सगळ्यात प्रथम आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. सनत कुमार कोण? सनत कुमार हे स्वतः भगवंत माझे जगद्गुरु तुकोबाराया मला वाटतं पहिल्या मालिकेत आव्हान आहे, तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. जे देवाला नमस्कार सांगू शकतात असे असणारे सनत कुमार चार बंधू, यांची उत्पत्तीही नाही, यांचा लयही नाही आणि हे 12 वर्षाच्या पलीकड यांचं शरीर वाढत नाही. यांचं वय 12 वर्ष तेवढंच आहे. संकल्पित आयुष्य म्हणजे संकल्पित वय आहे, त्या पलीकड नाही. यांना जावं लागत नाही, यांना यावं लागत नाही. आणि अधिकार म्हणाल, अधिकार या ब्रह्मांडात नाही, अशा हजारो ब्रह्मांडामध्ये कोणाचाच अधिकार नाही, एवढा सनत कुमारांचा अधिकार आहे. ते सनत कुमार, सनातन आणि सनत कुमार हे चार बंधू, यांच्या मनामध्ये व्यास भेटीची इच्छा प्रकट झाली आणि हे चारही भाऊ एकत्र येऊन त्यांनी एकमेकांना सांगितलं की अहो आपण व्यासांना भेटायला गेलं पाहिजे. म्हणून एक दिव्य विमानामध्ये आरूढ होतो. व्यास महर्षी ज्या ठिकाणी साधना करत होते, व्यास महर्षी कोण? व्यास महर्षी कोण? पाराशर ऋषींचे पुत्र, पाराशरांचे पुत्र व्यास महर्षी. आणि त्यांची तपश्चर्या चालू असताना हे चारही बंधू तिथं आले आणि व्यासाची साधना चालू असताना बघितलं आणि त्यांना असं वाटलं की व्यासांना खंडन न करता साधनेमध्ये तपश्चर्येमध्ये हे चारही भाऊ समोर आले. सनत कुमार समोर आले आणि गपचूप येऊन बसले. ऐका, शिव महापुराणामध्ये सनत कुमार व्यासाच्या समोर येऊन बसले. महाराज, ते जी जागा होती इतकी सुंदर अरण्य होते, ते इतकं सुंदर अरण्य होतं. त्या यमुना नदीच्या तीरावर सुंदर असं खळखळ पाणी वाहत होतं. हरणांचे कळप इकडून तिकडून ये जा करत होते. सुंदर अशा पक्ष्यांचा कलर होत होता. सुंदर अशा देवस्त्रिया त्या यमुना मैयाचं पाणी भरण्यासाठी सुवर्ण कलश घेऊन त्या घाटावर येत होत्या. झुळझुळ झुळझुळ वाहणारं पाणी थंडगार शरीराला शांत करणारा असा वारा, मंद वारा, फक्त मंद शांत शीतल वारा नसून तो सुगंधित वारा होता. आणि इतका एकांत होता की अगदी तुमच्या श्वासाचा सुद्धा तुम्हाला त्रास व्हावा इतका एकांत त्या जंगलामध्ये असताना व्यास महर्षी तिथं तपश्चर्या करत असताना सनत कुमार तिथे येऊन बसले. त्यांना असं वाटलं की व्यासांना या समाधीतून उत्थान करण्यापेक्षा आपण त्यांची प्रतीक्षा करूया. म्हणून थोड्या वेळ त्यांनी प्रतीक्षा केली. कालांतराने व्यास महर्षींची ती समाधी उत्थान झाली आणि व्यासाने डोळे उघडले. तसे बघतात तर काय, समोर हे चार भाऊ बसलेले. सनत कुमार व्यासांना वाईट वाटलं. व्यासांनी हात जोडले, क्षमा मागितली. प्रभू, माझी चूक झाली, मला उठवायचं का तुम्ही? सनत कुमारांनी सांगितलं, व्यास, तुम्ही एवढ्या सुंदर चिंतनात असताना आम्ही तुम्हाला भगवत चिंतनापासून
परावृत्त कसं करणार? पण हरकत नाही, तुमची समाधी उत्थान झालेली आहे. व्यासांनी यथोचित अशी त्यांची पाद्यपूजा केली, त्यांना तृणासन बसण्यासाठी दिलं आणि खूप मनोभावे त्यांची पाद्यपूजा करून त्यांची स्तुती गायली. आणि त्या एवढ्या सेवेने सुद्धा संत कुमार अति प्रसन्न झाले, खूप प्रसन्न झाले आणि व्यासांवर बरखास्त केला. व्यासांनी येण्याचं कारण विचारलं, प्रभू माझ्याकडे येण्याचं कारण काय? त्यावेळेस त्या सनत कुमाराने व्यासांना आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचे म्हणून तुमच्यापर्यंत आलेलो आहे. व्यासांना फार आनंद झाला. अहो, आम्हाला काही घ्यायचं असेल तर आम्हाला जो देणार आहे त्याच्याकडे जावं लागतं. तुम्हाला पाहता लागते ना, पाणी सगळे पिताना सगळेच पाणी पितो ना. आजोबाबा पाणी पिता ना, पाणी पिता ना तुम्ही? पाणी नाही पित, कधीच पित नाही का? पिता ना. मी तुम्हाला तेच विचारतो, पाणी पिता ना? मग पाणी तुम्हाला तहान लागल्यानंतर पाणी तुमच्या जवळ येतं का तुम्ही पाणी जवळ जाता? कसं बोलतो? आम्हाला तहान लागली तर आम्ही पाण्याजवळ जाऊन पाणी पितो. आम्हाला ज्ञान ग्रहण करायचं असेल तर आम्ही सद्गुरूंच्या चरणाशी नतमस्तक होतो, सद्गुरूंना विनंती करतो आणि सद्गुरूंचं मन झालं तर आम्हाला ज्ञान प्राप्ती होती. पण या ठिकाणी उलट घडलं. काय घडलं? सद्गुरू स्वतः चालत आले, प्रतीक्षा केली आणि प्रतीक्षा करून व्यासांना काहीतरी द्यावं म्हणून त्या ठिकाणी थांबून व्यासांना उपकृत करण्याच्या हेतूने संत कुमारांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं. व्यासांना असं वाटलं, माझं परम भाग्य, किती भाग्य आहे माझं की सद्गुरू माझ्याकडे आले आणि मला आता काहीतरी देणार आहे. व्यासांना फार आनंद झाला. व्यासाने चारही भावांना सुंदर असं बसण्यासाठी आसन टाकलं, स्वतः त्यांच्या चरणाशी बसले, हात जोडले आणि केविलवाण्या नजरेने त्या सद्गुरूकडे बघितलं आणि आपल्यावर अमृताचा वर्षाव व्हावा या नजरेने चातक पक्षी जसा पाण्याचा वर्षाव कधी पाऊस पडेल आणि मला माझ्या मुखामध्ये जलथेंब जातील याची वाट बघतो, त्या भावनेने सनत कुमारांच्या मुखातून अमृतवाणी बाहेर कधी पडते याची वाट व्यास महर्षी बघू लागले. सनत कुमारांच्या लक्षात आलं की व्यास आता खऱ्या अर्थाने ज्ञान ग्रहण करण्यासाठी सज्ज आहे. सनत कुमारांनी पहिला प्रश्न केला, व्यास कलियुग आलेला आहे. भगवान श्रीकृष्ण निजधामास निघून गेले. द्वापार संपला, त्रेता संपला, सत्ययुग संपला, आता कलियुग आलेला आहे. या कलियुगामध्ये तुला फार मोठं कार्य करायचंय. काय करू प्रभू? 4 वेद आहेत, 4ही वेद एकाच वर्णाच्या काळी लागले. ते सर्वांना प्राप्त व्हावे यासाठी, त्या वेदामधलं ज्ञान सर्वांना मिळावं यासाठी तू शास्त्रांची निर्मिती कर, पुराणांची निर्मिती कर. सनत कुमारांच्या आज्ञेनुसार व्यास भगवंताने 18 पुराणांची निर्मिती केली. त्या 18 पुराणांमध्ये श्रीमद भागवत महापुराण आहे. त्याच 18 पुराणांमध्ये अपुर्णाचे पुराण सर्व सांगितले तुम्हाला. शिव महापुराण आहे. सनत कुमार म्हणतात, व्यासा हे शिव महापुराण समाजाला तुझ्या मुखातून आल्यानंतर समाजाला त्याचा जो संसाराचा ताप ते भोगता आहेत त्या तापातून त्यांना गंगाजळासारखी शीतलता प्रदान करून देईल. आणि हे शिव महापुराण सकल जीवनाचं कल्याण करेल. किती कल्याण करेल? किती कल्याण करेल? ऐका, किती कल्याण करेल ते सांगतो तुम्हाला. कल्पना करा, एका क्षणामध्ये आमचा प्राण जाणार. एकाच क्षणामध्ये. पुढचा क्षण आम्ही बघू शकत नाही. आम्हाला कळालं पुढचा क्षण आमच्या हातात नाही. आता मी गतप्राण होणार.
आणि त्याच सेकंदाच्या शेवटच्या काही भागामध्ये भगवंताने प्राप्त होऊन तुम्हाला त्या ठिकाणी मर्यादा वाढवून द्यावी. तो जो तुम्हाला आनंद प्राप्त होईल तोही आनंद कदाचित कमी असेल. जो आनंद मानवाचं जीवन कल्याण करण्यासाठी हा महापुराण शिव महापुराण ग्रंथ तुम्हाला देणार आहे तो आनंद. व्यासांनी एक शंका विचारली, प्रभू तुम्ही म्हणता मी पुराणाचं वर्णन करावं, पण का हो हे शिव महापुराण वर्णन करत असताना मी समाजाला काय दिलं पाहिजे, कल्याण कशात आहे? शिवपुराणामध्ये तुम्हाला फक्त कथा मिळणार नाही. कथा पण आहे, गोड कथा आहेत कानाला येतील आपल्या पुराणात, गोड कथा आहे. सनत कुमाराने सांगितलं, ऐका व्यास, शिव महापुराण कथित करत असताना ते लिहित असताना शिव महापुराणामध्ये ज्या प्रकारे तुम्ही मानव कल्याणासाठी कथा लिहिणार आहेत त्याचप्रमाणे सिद्धांताचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करा. शिव महापुराणामध्ये भरपूर सिद्धांत सापडतील आपल्याला. कथामध्ये दृष्टांत 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 कशा करता असतात? सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत असतात. ऐका कशा प्रकारे सांगू, कशा प्रकारे. आता हे बाळ, हे समोरचं बाळ, हे पांढऱ्या शर्टावर, या बाळाला ताप आला. कल्पना करा, ताप आला, तब्येत बरी बरं नाही बिचारायची. डॉक्टरांनी त्याला कडू गोळी दिली खायला. कडू गोळी हा सिद्धांत आहे. कडू गोळी हा सिद्धांत आहे. पण आईला माहितीये माझं लेकरू कडू गोळी कशी खाणार. मग आई काय करते, त्याला दृष्टांताची जोड देते, म्हणजे साखरेची जोड देते. बाळा एवढं पेट तुला मस्त सांगता देते खायला गोड. आणि मग ती काय करतं, त्या गोड सिद्धांत, त्या गोड दृष्टांतापोटी तो कडू सिद्धांत सुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये उतरतो. आणि ज्या वेळेस सिद्धांत मानवाला पटतो, दृष्टांताच्या स्वरूपाने का होईना, परंतु त्या सिद्धांताने मानव जातीचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि या सिद्धांताचे प्रमेय या शिव महापुराण कथेमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आढळून आलेले आहे. सनत कुमार पुढे असे सांगतात की माझ्या सद्गुरूंनी अर्थात व्यास सूत महाराज असे सांगतात त्या ऋषींना की माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितलं, ही कथा कुठं चालू आहे? नैमिषारण्य विसरू नका बरोबर. आपण कुठेही जाऊ फिरून येऊ, पण नैमिषारण्य विसरू नका. सूत प्रभू म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला जे ज्ञान दिलं तेच ज्ञान अर्थात व्यास भगवंतांनी मला जे सांगितलं तेच तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं कार्य मी यापुढे करणार आहे. आणि तेच कार्य सनत कुमारांनी व्यासांना सांगितलं. आणि व्यासांनी मगाशी बोलून गेलो, व्यासांनी सुतांना सांगितलं. तेच कार्य सनत कुमारापासून पुढे आलं. भगवान शिव पार्वती, नंदीकिशोर, सनत कुमार, व्यास, सूत, शौनकादी ही सर्व साखरे आहेत. तिथपासून इथपर्यंत ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. फक्त याचे प्रवक्ता बदललेले आहेत, याचं ठिकाण बदललेलं नाही. ठिकाण तेच आहे. कधी नंदीकिशोराचा संवाद आहे, तर कधी भगवान श्रीकृष्णाचा संवाद आहे, तर कधी उपमन्यूचा संवाद आहे, तर कधी सूत महाराजांचा संवाद आहे, तर कधी संताधिकांचा संवाद आहे, कधी माझ्या शंकर भगवान आणि माता पार्वतीचा संवाद आहे. फक्त प्रवक्ते बदलले, ठिकाण तेच आहे. कोणतं नैमिषारण्य. बस काय जात माहिती तुम्हाला, जात ज्याच्यातून पीठ येत त्याला काय म्हणतात, जात. हेच कळलं नाही मला. त्या जात्यातून काही जात नाही, उलट ते पीठ येत, पण त्याला काय म्हणतात, जात. आई त्या जात्यामध्ये दाणे टाकले. माझी मायमाऊली दळण्यासाठी बसली आणि दाणे टाकले आणि ते दाणे आतमध्ये पडले. मग ते दाणे एकमेकाला म्हणू लागले, हे तुला मला नाही जायचं, मला असं करायचं, माझं पीठ नाही उडायचं, मला माझं पीठ उडायचं नाही. पण काय व्हायचं, ती माऊली फिरवायची. बरं ती फिरवायची म्हणजे ते काय साधी फिरवलं नाही, ते
फिरवणे माझी सगळं भरपूर चिंतन म्हणते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ओल्या गाऊ कौतुक येतो ये रे मग आमची माऊली त्याच्यावर जात्याची गाणी म्हणते. असं असणार ते जात त्या जात्यामध्ये मुठभर दाणे त्या माऊलीने टाकले आणि ते दाणे आतमध्ये गेले आणि त्यांचा संवाद सुरू झाला. मी पुढे जाईन तू पुढे जा, माझं पीठ मला करून घ्यायचं नाही. पण काय झालं माऊली दळणाच्या भूमीमध्ये घरचे चालू आहे त्याचं, पण ते दाणे कालांतराने ते त्या शेवटी त्याचं पीठ झालं. ऐका एक सांगतो, त्याच्यात जे हुशार दाणे असतात ना, हुशार चाणक्य, ज्यांच्यावर गुरुकृपा आहे, ज्यांच्यावर संत कृपा आहे, जे संत सेवा करतात, गुरु सेवा करतात, भगवंत सेवा करतात, ज्यांनी ज्ञानाची कास धरलेली आहे, असे जे ज्ञानी दाणे आहेत ते काय करतात माहिती का? तो खुंटा सोडते, खुंटा. त्या जात्याला मध्यभागी खुंटा असो, खुंटा. तो खुंटा जे दाणे सोडत नाही त्या दाण्यांचं पीठ होत नाही. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत लक्षात घ्या. सिद्धांत असा आहे, सनकादिकांनी व्यासांना खुंटा सांगितला. खुंटा, तो खुंटा कोणता? ऐका, ते 3 तत्व सांगितले. ते 3 तत्व सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं तत्व सांगितलं श्रवण. श्रवण, ज्याचं श्रवण चांगलं त्याचं अंतःकरण चांगलं. ऐका, माझे नाथ बाबा म्हणतात तुमचं श्रवण चुकलं की तुमची दृष्टी खराब होती. श्रवण नाही चुकू द्यायची. काळीचे पेरिले डोळाते उगवले व्यापक भरले जगामा. काय सांगितलं? काळी जे पेरिले डोळाते उगवले आणि व्यापक भरले जगा माझी. नाथबाबा म्हणतात दादानो, श्रवण या जीवनामध्ये भगवत कथा श्रवणाची जर संधी प्राप्त होत असेल तर आयुष्यात कधीच चुकवायची नाही, कधीच नाही. चक्रात्मक सांगतो, यहाँ सबके दर्द दुख मिटाए जाते हैं, यहाँ सबके दुख दर्द मिटाए जाते हैं, मगर यहाँ वही आते हैं जिन्हें मेरे भगवान शिव बुलाते हैं. हर किसी के बस की बात नहीं है प्रभु. यहाँ आने के लिए कितने जन्मों का संचित हमारे साथ होना चाहिए, जबकि मानव कल्याण के लिए हमारे सद्गुरु ने यहाँ पर हर किसी को छूट दे रखी है. भगवान का गीत गाओ, संतों का गुणगान गाओ और इस तन से भगवत प्राप्ति में लीन हो जाओ. आणि करतोय का? आणि करतोय का? ज्या ठिकाणी भगवत कथा चालू आहे तिथं जाण्यासाठी सुद्धा आम्हाला लाज वाटते श्रवण करण्याची. काय जीव उधारून जाईल, हे परम भाग्याचं लक्षण आहे. सगळ्यात पहिला खुंटा सांगितला, तत्व सांगितलं ते श्रवण. ऐका, दुसरं तत्व सांगितलं मनन. जे तुम्ही ऐकता ना त्याचं मनन करा. मनन, मनन अतिशय गरजेचं आहे. हे सनकादिक ऋषी, सनकादिक महर्षी हे कोणाला सांगतायत? व्यासांना सांगतायत. या कलियुगामध्ये उद्धरून जाण्याचा मार्ग आणि हे शिवपुराण कथेमध्ये प्रथम आलेले तत्व आहे. जे तुम्ही श्रवण करता त्याचं मनन करा व्यास, आणि ज्याचं तुम्ही मनन करता त्याचं चिंतन वाढवा. चिंतन आणि चिंतन तुम्ही एकदा वाढवलं
का शास्त्र सांगतं चिंतने चिंतने तद्रुपता होऊन जाते. एक तुम्हाला लॉजिक सांगतो बरं, एक लॉजिक सांगतो. मानसिक शास्त्र असं आहे, एखाद्या स्त्रीचा एखाद्या पुरुषाशी विवाह झाला की कालांतराने त्या स्त्रीचा त्या मातेचा चेहरा सुद्धा त्या पुरुषासारखा दिसायला लागतो. लक्षात येतं हे दोघं पती पत्नी आहेत. मानसिक शास्त्र आहे. तुम्ही मला सांगू शकेल का? अनुभवा, नाही झालं तर तुम्हाला तुम्ही मनात ते ऐकेल तुमचं ऐका. ज्या देवतेची उपासना आम्ही करतो ना, ज्या देवतेची उपासना, कालांतराने त्या देवतेचा स्वभाव आमच्या अंतःकरणामध्ये जागृत होतो आणि आमच्याकडून ते व्यवहार घडत जातात. त्या देव बघा तुम्ही, जे सौम्य देवतेचे उपासक आहेत ना, भगवान पंढरीश पांडुरंग, भगवान गोपाल कृष्ण, माझे भगवान शिव, यांचे जे उपासक आहेत ना, हे सौम्य असतात. यांच्या चेहऱ्यावर सात्विकता झळकते. जे पर्यायी मेसकाई साठी असला आता घेऊन नको जाऊ दे, कशा नाव घेत बसू. तुम्ही कल्पना करा सर्व देवतेची, भूतांची जे उपासना करतात त्यांचे चेहरे भूतांसारखे दिसतात. बघा तुम्ही, हे झाडे झुडे करणारे लोक असतात ना, जे भूत वगैरे उतरवतात, तुम्ही जर अंधारात त्यांना पाहिलं तर कदाचित त्यांना घाबरून मारायला बसलं. का? उपास्य देवतेची गुण, त्यांचा स्वभाव हा जो उपासक आहे त्याच्याकडे ऑटोमॅटिक येत असतो. व्यास महर्षींना संतानी म्हणतात, व्यासजी या कलियुगामध्ये तरुण जायचं असेल तर पहिली गोष्ट श्रवण चांगलं ठेवा. श्रवण झाल्यानंतर शुद्ध अंतःकरणाने त्याचं मनन करा आणि त्याचं शुद्ध मनन झाल्यानंतर त्याचं चिंतन करा आणि त्या चिंतनाच्या जोरावर जोपर्यंत तुम्ही भगवान शिवाची कथा ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या चिंतनाची किंमत करणार नाही. आणि त्या चिंतनामध्ये भगवान शिवाचं स्वरूप जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तुमचं परम कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. व्यासाने प्रश्न केला, का हो महाराज, सद्गुरू तुम्ही म्हणताय भगवान शिवाचं चिंतन करायचंय, पण भगवान शिवाचं चिंतन करायचं मग कसं करायचं ते सांगा ना आम्हाला. कसं करायचं चिंतन? एका नवीन सुनबाई आली. नवीन सुनबाई आई वडिलांकडे लाडापोडात वाढलेली आणि 8-4 दिवस झाले असतील लग्नाला. शेवटच्या परत मला काही पाहुणे आले आणि सासूबाईने सांगितलं, सुनबाई पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर. पुरणपोळ्याचा स्वयंपाक. सासूबाईने पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर सांगितला. सासूबाई गेली मळ्यात. पाहुणे दुपारी येणार आहेत ना, मी मळ्यामध्ये थोडं जाऊन येते भाजीपाला वगैरे घेऊन. सासूबाई घरी आल्या तरी स्वयंपाक झालेला नव्हता. सासूबाईने विचारलं, काय स्वयंपाक नाही झाला? सुनबाईने हात जोडले. सांगितलं, सासूबाई तुम्ही फक्त पुरणपोळ्याचा स्वयंपाक कर सांगून घेतल्या, पण कसा करते कुठं सांगितलं मला जर तो येतच नाही तर मी करू कसा तो? तुम्ही मला त्याची विधी सांगा ना, मी करते. नाही असं नाही, पण तुम्ही सांगतच नाही. व्यासाने हात जोडले आणि सनत्कुमारांना विचारलं, का हो प्रभू, ती उपासना मी कशी करावी? सनत्कुमार म्हणतात, ती उपासना करत असताना त्या उपासनेचे 2 प्रकार आहेत. कोणते प्रकार? एक सगुण साकार भगवंत शिव आणि एक निर्गुण निराकार भगवंत शिव. मग का हो, याच्यामध्ये फरक काय? तो फरक सांगण्यासाठी संताधिकांनी एक गोष्ट सांगितली. ऐका, ती गोष्ट अशी आहे. काय झालं, एक दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये त्या शेषशय्येवर पोहोचलेले असताना माता लक्ष्मी भगवंताचे चरण कमल दाबत असताना, सेवा करत असताना चरणांची ब्रह्मदेवाला त्या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात अशी भावना निर्माण झाली की अरे बरेच दिवस झाले त्या भगवान विष्णूला आपण भेटतोच नाही, चला भेटून तरी येऊ. म्हणून ब्रह्मदेव त्या ब्रह्मलोकातून निघाले. ऐका ना सगळे, ऐका ना. त्या ब्रह्मलोकातून निघाले आणि भगवान विष्णूकडे आले. ते ब्रह्मदेव येताना भगवान विष्णूने पाहिलं, पण भगवान विष्णूने ज्या अवस्थेत होते त्याच अवस्थेत भगवान विष्णू बसलेले राहिले. तो ब्रह्मदेव आला आणि त्या ब्रह्मदेवाला असं वाटलं की मी
ह्या विश्वाचं निर्माण करता आहे आणि विष्णू साधारण मला उठून उत्थापन सुद्धा देत नाही. ब्रह्मदेवाला राग आला. ब्रह्मदेव म्हणे काय विष्णू बाबा, मी आलो आणि तुम्ही साधारण माझं आदर स्वागत सुद्धा केलं नाही आणि साधारण मला उत्थापन सुद्धा दिलं नाही म्हणे तुम्ही. त्यावेळेस भगवान विष्णूने त्याला सांगितलं, ब्रह्मदेवा तुला उत्थापन देण्याचं कारण काय? तू माझ्या पोटी जन्माला आलेला आहेस, माझ्या पोटी. बघ ब्रह्मदेवाची पोटी कुठून आहे? कुठून आहे? भगवान विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती. मग आता मला सांगा, मुलगा समजा किती मोठ्या पदावर गेला, किती मोठ्या पदावर गेला म्हणून बाप तो आल्यानंतर उठून उभा राहणार आहे का? अरे बाप तो बापच ना शेवटी. भगवान विष्णू म्हणे आलो तू माझा मुलगा आहेस, मी तुला उत्थापन कसं करता देऊ? पण त्यावेळेस ब्रह्मदेवाचा राग क्रोध अनावर झाला आणि ब्रह्मदेवाला सांगितलं नाही 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 नाही, तुम्हाला अहंकार झाला. तुम्ही म्हणता मी मोठा, अहो पण तुम्ही कसले मोठे? मी मोठा आहे, मी या विश्वाची निर्मिती केलेली आहे, सर्व विश्व माझ्यामुळे घडलेलं आहे, मी विश्वाला उत्पन्न केलेलं आहे. भगवान विष्णूने सांगितलं बाबा तू विश्वाची निर्मिती केली पण तुझी निर्मिती मी केली ना, हे विसरलास का? ते मला माहिती नाही म्हणे, पण विश्व माझ्यामुळे बनलंय, मला मान दिला पाहिजे, तुम्ही माझा सन्मान झाला पाहिजे. अहो ते एवढं म्हणजे ते एवढं विद्रूप झालं ते संभाषण की अक्षरशः पाया मागं सारले. हो विष्णूने ब्रह्मदेवाने शस्त्र हातात घेतले आणि एक मिनिटावर शस्त्र प्रहार करू लागले. कल्पना केलं ब्रह्मदेव विष्णू युद्ध करताय, पृथ्वी तळतळायला कापायला लागली, स्वर्ग लोकांमध्ये घंटा वाजली धोक्याची. अरे म्हणे ते दोघं भिडले, सर्व देव त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्या देवाने हात जोडले, प्रभू तुमच्या पाया पडतो पण तुम्ही काही भांडण करू नका, कारण काय ते सांगा. त्या दोघांनी कारण सांगितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं मी विश्वाची निर्मिती केलेली आहे, मी मोठा आहे. भगवान विष्णूने सांगितलं हा कसला मोठा आला, हा माझ्यामुळे जन्माला आलाय आणि हा मोठा कुठून आला? त्या दोघांचं वाद वाढले. या देवाने काय केलं, या देवाला वाटलं यांचा वाद मिटवण्यासाठी भगवान शंकराकडे गेले आणि भगवान शिव समाधी अवस्थेत असताना गेले आणि भगवंताची विनवणी केली की प्रभू तुम्हाला उठावं लागेल, अन्यथा पृथ्वीचा नायनाट होईल, ब्रह्मांड कदाचित नाहीच होण्याची वेळ आलेली आहे. भगवान शंकराने डोळे उघडले सावकाशपणे आणि मग करुणावरून आलाय भगवंताने त्या देवतांकडे पाहिलं आणि सांगितलं काय झालं, कशा करता आला तुम्ही? सांगितलं प्रभू त्या ब्रह्मदेवांचं आणि भगवान विष्णूंचं युद्ध तुंबळ झालेलं आहे, तिथं तुम्हाला यावं लागेल. म्हणजे कारण काय? म्हणे वर्चस्वावरून तो म्हणतो मी श्रेष्ठ, हा म्हणतो मी श्रेष्ठ, तुम्ही चला त्यांना सांगा बा कोण श्रेष्ठ आहे. माझे भगवान शिव उठले आणि ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा आणि भगवान विष्णूचं युद्ध चालू होतं त्या ठिकाणी त्या दोघांच्या बरोबर मध्यभागी असा एक गोल आकाराचा लाल बुंद झालेला लोहाचा खांब, लोहाचा पोलादाचा खांब तयार झाला. खूप तो असा तयार झाला की त्या दोघांचे काही लक्षात यायच्या आत त्या पोलादी लोहाच्या खांबातून एक असा घोर आवाज बाहेर पडला आणि सांगितलं भांडू नका, कशाकरता भांडताय तुम्ही? ब्रह्मदेवाने सांगितलं मी श्रेष्ठ आहे. विष्णूने सांगितलं कसं काय हा श्रेष्ठ आहे? मी श्रेष्ठ आहे. त्या पोलादाच्या त्या खांबातून आवाज आला, तुम्ही जर एकमेकाला श्रेष्ठ समजत असाल तर मी सांगतो ती परीक्षा द्या, तुमचं श्रेष्ठत्व तुम्ही सिद्ध करा. दोघांनी विचारलं सांगा काय परीक्षा आहे म्हणे आमची. त्या ब्रह्मदेवाला सांगितलं तू वर जा उर्ध्वाला आणि माझा शेवट कुठे आहे तो बघून ये, आरंभ कुठे आहे माझा तो बघून ये. आणि भगवान विष्णूने सांगितलं तुम्ही खाली जा आणि माझा शेवट कुठे आहे तो बघून या. अंत झालं. दोघंही ब्रह्मदेव वर गेले आणि भगवान विष्णू खाली गेले. पाताळाच्या खाली पाताळ, पाताळाच्या खाली पाताळ, पाताळाच्या खाली पाताळ, सगळे पाताळ शोधून काढले पण त्या खांबाचा अंत काही सापडला नाही.
भगवान विष्णूने विचार केला आता हे अवघड नाही, पण भगवान विष्णूने काय केलं, आले पुन्हा त्या ठिकाणावर आणि त्या ठिकाणी येऊन त्या भगवान शिवशंकरांना सांगितलं. भगवान शिवशंकरांनी विचारलं, विष्णू सापडला का माझा अंत? सांगितलं, प्रभू मला तुमचा अंत नाही सापडला. मान्य केलं. आणि हे ब्रह्मदेव 21 स्वर्ग फिरून आलो वर. 21 स्वर्ग याला सापडलं नाही बघा, ब्रह्मदेवाला सापडलं नाही अंत. याला वाटलं अंत नाही सापडला असं म्हणावं तर आपली नाचक्की होईल. हे विश्व निर्माण करतोय आपण, म्हणजे आपण निर्माण करते आहोत, मग तरी सुद्धा आपली नाचक्की होईल. म्हणून त्याने काय केलं, खोटं बोलण्याचा भेद केला. आणि ते खोटं बोलण्यासाठी त्या केतकी पुष्पाला समजून घेतलं. केतकी पुष्प माहिती ना, केतकी म्हणजे काय, केवढा केवढा एवढा एवढा का नाही, केवढा ते केतकी पुष्प घेतलं समोर आणि त्या केतकी पुष्पाला सांगितलं, हे बघ तू माझ्या संग चाल, तिथं जे विचारतील ते फक्त मी सांगतो तसं बोल, बाकी काही करू नको. आता ते केतकी पुष्प घाबरून त्याला विचारलं, का हे निर्माते, हे विश्व निर्माण करणारे. ते केतकी पुष्प आलं आणि तिथं भगवान विष्णू पहिले येऊन थांबलेले होते. ब्रह्मदेव आला आणि ब्रह्मदेवाने अगदी स्मित हास्य केलं, जसं काही मोठं युद्ध जिंकून आलाय ब्रह्मदेव. त्या खांबातून पुढे आवाज झाला, ब्रह्मा शोधला का माझा प्रारंभ, शोधला का? ब्रह्माने सांगितलं, हो प्रभू मी पाहून आलो होती, तुमचा प्रारंभ बघून आलो मी बघितलं ते सर्व. त्या खांबातून आवाज आला, अरे पण जिथं तू माझा प्रारंभ बघितलास तिथं आमच्यापैकी कोणी होतं का बघायला, तू माझा प्रारंभ बघितलास म्हणून? कोण पुरावा याला? सांगितलं, मग पुरावा आला नाही म्हणजे कोण आहे? म्हणजे याला विचारा. त्या केतकी पुष्पाकडे नजर टाकली, केतकी पुष्प थरथर तापवतच त्यांनी यांच्या निवेदनाला होकार दिला की हो ब्रह्मदेवाने बघितलाय. एवढंच बोललं, फक्त काहीच बोललं नाही. भगवान शिवशंकरांचा क्रोध अनावर झाला आणि त्याच खांबातून भगवंत कडाडून विजेसारखे बाहेर पडले. निर्गुण निराकार तत्वातून सगुण साकार स्वरूपामध्ये भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. पार्वतीपते महादेव की जय. पार्वतीपते हर हर महादेव. भगवान शिवाचं प्राकट्य त्या ठिकाणी झालं आणि भगवान शिवाने त्या ब्रह्मदेवाला विचारलं, का रे ब्रह्मा खोटा बोलतोस? तू माझा आरंभ बघितला नाहीस आणि हे केतकी पुष्पाला आणलं तू माझ्याकडे, खोटं बोलतोस? विश्व निर्माता आहेस ना तू? ऐका, एखाद्या लहान व्यक्तीने खोटं बोललं तर चालेल, एखाद्या वेडसर व्यक्तीने खोटं बोललं तर चालेल, पण महाराज जो शहाणा आहे, मोठ्या पदावर आहे, जो ज्ञाता आहे, त्यांना खोटं बोलून चालत नाही. कारण त्याच्या खोट्या बोलण्यामध्ये खूप घात ठरलेला असतो, नियमित घात असतो. त्याच्यामुळं मोठ्याचं खोटं बोलणं साधन असतं. हे ब्रह्मदेवाचं खोटं बोलणं भगवान शिवाला आवडलं नाही आणि भगवान शिवाचा राग अनावर झाला. इतका अनावर झाला की भगवंताच्या नेत्रातून ज्वाळा बाहेर पडू लागल्या आणि भगवंताचा तिसरा डोळा उघडला गेला. तिसरा डोळा उघडला भगवंताने आणि त्या तिसऱ्या डोळ्यातून ज्वाळाची धार बाहेर पडली आणि भगवंताच्या त्याच डोळ्यातून एक युग पुरुष बाहेर पडला. त्याचं नाव काल भैरव. भगवान काल भैरवनाथ भगवान काल भैरवनाथांचा अवतार त्या ठिकाणी प्रकट झाला आणि काल भैरवनाथ प्रकट झाल्यानंतर ब्रह्मदेवाकडे हात जोडले आणि सांगितलं, प्रभू कशाला तमाची या ठिकाणी उत्पत्ती केली? भगवान शंकराने सांगितलं, काल भैरवा एक काम कर, हा ब्रह्माच्या मुखाने खोटं बोलला, त्याचं 5वं मुख छाटून टाक. त्या काल भैरवाने
त्या ब्रह्मदेवाचं 5वं मुंडक कशामुळे उडालं? कशामुळं? खोटं बोलल्यामुळं. बरं, किती खोटं बोलला होता तो? किती खोटं बोलला होता? एकच. आता कल्पना करा, त्याला 5 खोटं होते, एक खोटं बोललं, एक मुलगा गेलं, काय फरक पडला? समजा 1000 रुपयात 10 रुपये गेले, काय फरक पडतोय? 999 आहे ना आपल्या जवळ, 990 आहे ना आपल्या जवळ. पण कल्पना करा ना, आपल्याला किती खोटं बोलण्याचं प्रमाण किती आहे? नाही का? पेपर फोडायचा नाही का? पेपर फोडायचा नाही का? चांगले ऐका, ही कथा सांगत असताना मधील ऐका, ही इथून पुढे ज्या कथा तुम्हाला सांगणार माझ्या बाबांनो, ज्या कथा सांगणार त्या कथेचा मधील अर्थ लक्षात घ्या. हे फार महत्वाचं बरं का. मधील अर्थ फक्त ऐकून सोडून द्यायची नाही, ऐकून नाही सोडून द्यायची. का? या कथेमध्ये आमचं कल्याण लपलेलं आहे. कल्याण नाही, आमचं परम कल्याण लपलेलं आहे. ब्रह्मदेवाचं मुंडकं उडवलं, ब्रह्मदेवाने माफी मागितली, क्षमा याचना केली. भगवंताने, भगवान शिवाने प्रसन्न होऊन क्षमाही केली. पण ते केतकी पुष्प ते थरथर कापत होतं. त्याच्याकडे भगवान शिवाची नजर गेली आणि भगवान शिवाला वाटलं याला फार मोठी शिक्षा करून चालणार नाही, कारण ते अगोदरच दाखवलेले. अगोदरच पण तुम्ही एवढं छोटंसं कुत्र्याचं पिल्लू असावं, एवढं छोटंसं तुम्ही ट्राय करून पाहिजे. छोटंसं कुत्र्याचं पिल्लू, नाही हे मोठं कुत्रे, छोटं कुत्र्याचं पिल्लू, त्याला फक्त तुम्ही हात करा, मारू नका, फक्त हात करा त्याच्यावर. जोर लागत होते, इतकं जोर लागत होतं ते, त्याच वाटत जाऊ द्या पहिले अगोदर जाऊ काय मारते याला. माझ्या बाबतीत असं बऱ्याच वेळ करेल मी, मला ते लहान पिल्लांना, ते लहान पिल्लासारखं ते कितकी पुष्प होतं ना, ते घाबरलेलं होतं, ते थरथर कापत होतं. भगवंतांना वाटलं याला मोठी शिक्षा देऊन फायदा नाही, पण याला शिक्षा नाही दिली तर खोटं बोलण्याचा हा सोडणार नाही, उलट हा खोटं बोलण्याचा स्वभाव याचा प्रबळ होईल, म्हणून याला काहीतरी शिक्षा द्यावी. म्हणून सौम्य शिक्षा त्या केतकी पुष्पाला दिली आणि आपल्या स्वतःच्या पूजेतून त्याला वर्जित केलं. ऐका, भगवान शिवाला कधीही केवड्याचं पान, केवड्याचं फूल, केवड्याच्या सुगंधाची अगरबत्ती कधीच लावायची नाही, कधीच नाही लावायची. काय होतं? अपराध होतो, अपराध. आणि त्या केतकी पुष्पाला सांगितलं तू आजपासून माझ्या पूजेत कुठल्याही प्रकारे तुझा वापर होणार नाही. केतकी पुष्पाच्या डोळ्यातून असं आले, घराघरा रडू लागला, प्रभू एवढा अन्याय माझ्यावर का करता? तुमच्या शरीर निरोगी झालो नाही तर माझं जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही. मला तर तुमची सेवा करली नाही तर मी कसा जगू? भगवान शंकराने सांगितलं, आई तुला फक्त माझ्या पूजेतून वर्ग केलेले, बाकीच्या सर्व पूजेमध्ये तू चालशील आणि तुला माझी सेवा करावी म्हणून माझ्या मुलाच्या पूजेमध्ये तुला म्हणजे पहिल्यांदा तुला स्थान मिळेल. म्हणून गणपती बाप्पा बसले पहिले केवढ्याचं पात्र करा. दयाळू भगवान शिवशंकर अतिशय करुणाळू कृपाळू, इतका कृपाळू आहे. कैलासीचा देव भोळा किती भोळ आहे. हे जेवढं भोळ आहे तेवढंच श्रेष्ठ आहे. याची श्रेष्ठत्वाची महती आपल्याला पुढे येईलच, त्यात शंका नाही. ते तुम्हाला मी पटवून देणार, काळजी